कल्याणमध्ये एका रात्री 4 दुकानांवर डल्ला मारलाय। कल्याण पश्चिमेकडच्या सुदर्शन नगर भागात गजानन महाराज इमारतीमधल्या 4 दुकानांवर चोरट्यांनी हात साफ केले। यातून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला। दरम्यान हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। एकीकडे कल्याण डोंबिवली शहरात सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातलेला असतानाच चोरट्यांनी आपला मोर्चा दुकानाकडे वळवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। विशेष म्हणजे चोरी होत असताना घटनेपासून हाकेच्या अंतरावर पोलिसांची नाकाबंदी सुरू होती। गजानन महाराज बिल्डिंगमध्ये तळाच्या गाळ्यावरती 3 गाळे आहेत। एक आशीर्वाद हॉटेल आहे। आशीर्वाद हॉटेलमध्ये त्यांचा शटर उचकटून त्याच्यामधून 18,000 रुपये चोरीला गेलेले आहेत। तसेच बाजूला स्टायलो सलून आहे, त्यांचं पण शटर उचकटून त्याच्यामधले काउंटरमधून 42,000 रुपये चोरीला गेले आहेत। काही उपयुक्त माहिती आम्हाला भेटण्याची शक्यता आहे। सदरच्या आरोपीला आम्ही लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सदरचा गुन्हा नक्कीच उघडकीस येईल। आजच्या दिवसात 4-5 दुकान आमच्या आजूबाजूला तोडलं आहे, पण ते पोलिसांनी इथे बॅरिगेड पण टाकून ठेवलं आहे। आता ते पोलिसांची जबाबदारी आहे। पोलीस प्रशासन काय करते आता बघू।